असल्या कंजूस आईवडिलांच्या घरी मी जन्माला का आलो? मागच्या जन्मी मी कोणते पाप केले काय माहीत? असा विचार करून सुरेशचे मन दुःखाने आणि निराशेने भरून आले. माझ्या मित्रांचे आईवडील किती चांगले आहेत. त्यांना जे हवे ते लगेच देतात, कोणतेही कारण न देता. ते आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करतात. आणि एक माझे आईवडील, जे नेहमी माझ्या छोट्या छोट्या इच्छासुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. मी काही मागितले की माझ्यासाठी त्यांच्याकडे कधीच पैसा नसतो. ते नेहमी आर्थिक संकटाबद्दल सतत रडत असतात. असल्या आईवडिलांच्या पोटी देवाने मला का जन्माला घातले असेल, असा विचार करत तो सकाळीच रागामध्ये रस्त्याने भरभर चालत असतो. त्याला ट्रेन पकडायची असते. चालता चालता तो आई गं असा मध्येच ओरडला आणि थांबला. कदाचित त्याच्या पायाला खडे टोचले असावेत. ट्रेन चुकू नये म्हणून त्याने थांबून पायाला काय टोचले हे पाहिलेच नाही. एक पाय उचलून त्याने बुटाखालचा खडा बाहेर काढला आणि वेगाने पावलं टाकत चालू लागला. काही वेळातच तो त्याच्या गावातील छोट्या रेल्वे स्टेशनवर पोहोचला. त्याला तिकीट काढायचे नव्हते म्हणून तो थेट प्लॅटफॉर्मवर गेला. प्लॅटफॉर्मवर उभं राहून त्याने मोबाईल काढला आणि बघितलं. सकाळचे 7:30 वाजले होते. ट्रेन नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने येणार होती. जवळच्याच खुर्चीवर बसून तो ट्रेनची वाट पाहू लागला. त्याचा पाय अजूनही दुखत होता. त्याची नजर बुटांकडे गेली. अरे, हे तर बाबांचे बूट आहेत. तो बूट काढण्यासाठी खाली वाकला आणि बूट काढल्यावर त्याला पायाच्या तळव्याला खडा टोचल्यामुळे झालेली जखम दिसली. जखम फार खोलवर नव्हती, पण बुटातून खडा कसा टोचला हे पाहण्यासाठी त्याने बुटाचा खालचा भाग पाहिला. तेव्हा त्याने पाहिले की बुटाचा खालचा भाग पूर्ण खराब झाला आहे आणि दोन्ही पायातील बूट अनेक ठिकाणी फाटले होते. मग असे फाटलेले बूट बाबा रोज कसे घालून ऑफिसला जातात? बूट एकदाच घातल्यावर माझ्या पायाला खडे टोचले. मग बाबा रोज हेच बूट घालतात, त्यांच्या पायाला किती खडे टोचत असतील? हा विचार करून त्याला खूप वाईट वाटले. तेव्हाच त्याला आठवले की वडिलांनी गेल्या महिन्यातच त्याच्यासाठी 1300 रुपयांचे कॅम्पस शूज विकत घेतले होते. 16 वर्षीय सुरेश हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, जो शहरातील एका चांगल्या खाजगी शाळेत 10वीत शिकत होता. त्याचे वडील एका खाजगी कंपनीत लिपिक होते आणि आई एक कार्यक्षम गृहिणी होती. एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्यावर त्याच्या आईवडिलांचे खूप प्रेम होते. मर्यादित उत्पन्न असूनही ते त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. शहरातील श्रीमंत घराण्यातील काही मुलांशी त्याची मैत्री होती आणि त्यामुळेच तो थोडासा बिघडलाही होता. एकदा सायकलवरून शाळेला जाताना सुरेशच्या सायकलची चेन पडली होती. त्यामुळे वाटेतच तो पडलेली चेन बसवत होता. तेव्हा त्याचे काही मित्र गाडीवरून शाळेत चालली होती. त्यांनी गाडी थांबवली आणि त्याच्यावर हसू लागले आणि सुरेशला म्हणाले, यार सुरेश, असे किती दिवस हात काळे करणार आहे? आता एक मस्त बाईक घे. आपले मित्र आपल्यावर हसले ही गोष्ट त्याला खूप अपमानास्पद वाटली. कशीबशी त्याने चेन बसवली, पण शाळेत न जाता तो थेट घरी गेला आणि घरी गेल्यावर त्याने आपली बॅग सोफ्यावर फेकली. आई म्हणाली, अचानक काय झाले? शाळेत का गेला नाहीस? परत घरी का आलास? त्यावर तो म्हणाला, आजपासून मी शाळेत जाणार नाही. आई घाबरली आणि त्याला म्हणाली, बाळा काय झाले? तू असं का बोलत आहेस? तुझी शाळेची फी तर बाबांनी भरली आहे. मग का नको म्हणतोय शाळेला जायला? बाळा, तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे आमच्या. आम्हाला वाटते तू शिकून खूप मोठा व्हावंस. यावर तो भडकला आणि आईला म्हणाला, अपेक्षा फक्त माझ्याकडूनच ठेवा. पण मला काय पाहिजे, मला काय आवडते, माझ्या काय अपेक्षा आहेत यांचा विचार तुम्ही करू नका. हे बघ आई, तुला जर वाटत असेल की मी शाळेत जावे तर बाबांना सांग मला बाईक घेऊन द्यायला. मुलाचे हे असे बोलणे ऐकून आई म्हणाली,
तुला तर माहिती आहे बाबांना पगार कमी आहे ते. कसे घेऊन देऊ शकतील तुला बाईक? तो म्हणाला, मला काही माहीत नाही. मला बाईक पाहिजे म्हणजे पाहिजे. असे बोलून तो क्रिकेट खेळायला बाहेर निघून गेला. रात्री घरी आल्यावर आईने बाबांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पण बाबांनी हे एवढं मनावर घेतलं नाही. त्यांना वाटले तो असाच बोलला असेल. 3-4 दिवस वाट पाहिल्यानंतर त्याने एके दिवशी वडिलांना विचारले, बाबा मला बाईक घ्यायची होती, त्याचं काय झालं? बाबा म्हणाले, बाळा सध्या पैशांची थोडी अडचण आहे रे. 2-3 महिने थांब, नक्की घेईन तुला बाईक. पप्पा मोठ्या प्रेमाने बोलले. नाही, मला फसवू नका. मला या आठवड्यात बाईक हवी आहे, सुरेश जरा मोठ्या आवाजात म्हणाला. सुरेश, मी पाहतोय तू खूप हळूहळू हट्टी होत आहेस. त्याच्या ओरडण्यावर पप्पांनी जरा कडकपणा दाखवला. हे ऐकून सुरेश पाय आपटतच बाहेर निघून गेला. वडील त्याच्याकडे पाहत होते. त्यानंतर काही दिवस तो कोणाशी नीट बोलला नाही. आतून त्याच्या मनात बंडखोरीची भावना वाढू लागली. बाहेर गेल्यावर त्याच्या मनात विचार येऊ लागले की आता या लोकांजवळ राहून माझं काहीही होणार नाही. मी या दोघांना सोडून शहरात जाईन, पैसे कमवीन आणि माझ्या पैशाने बाईक विकत घेऊन मी दाखवून देईन की मी आता त्यांच्यावर अवलंबून नाही. त्याच्या मनात ही कल्पना कुठून आली माहीत नाही, पण हा विचार त्याच्या मनात घर करून गेला. एके दिवशी तो पहाटे उठला आणि कोणालाही न सांगता शांतपणे घरातून निघून गेला. प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी त्याने वडिलांचे पाकीट चोरले होते. वडिलांचे पाकीट चोरल्याच्या अपराधामुळे त्याचे मन आत्मनिंदेने भरले होते. ट्रेन स्टेशनवर आली होती, पण काय करावे आणि काय करू नये हे समजतच नव्हते त्याला. कधी तो शूज बघायचा तर कधी पाकिटाकडे बघायचा. ट्रेन सुटल्यानंतर थरथरत्या हातांनी त्याने पाकीट उघडले. पाकिटात फक्त 10च्या 3 ते 4 नोटा होत्या आणि एक छोटीशी डायरी होती. कदाचित त्यात पैशांचा व्यवहाराचा हिशोब लिहिलेला गेला असावा. ती डायरी त्याने बाहेर काढली आणि वाचायला सुरुवात केली. जोशी काकांकडून कम्प्युटरसाठी 30,000 रुपये घेतले. व्याज 5 रुपये प्रति 100. बाबांनी त्याच्यासाठी 6 महिन्यांपूर्वीच नवीन कम्प्युटर घेतला होता. बाबांनी मला कर्ज काढून कम्प्युटर विकत घेतला आहे, यामुळे त्याला धक्काच बसला. वडील चेंगटपणा करतात आणि पैसे खर्च न करता फक्त साठवतात, असे त्याला वाटायचे. त्याने कम्प्युटरसुद्धा हट्ट करूनच घेतला होता. तो विचार करू लागला, माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी बाबांनी हजारो रुपयांचे कर्ज घेतले होते. तो पुढे ती डायरी वाचू लागला. बाईकसाठी पवार काकांकडून 50,000 रुपये, त्यावर 500 रुपये व्याज. 2 दिवसांखालीच बाबांनी हे लिहून ठेवले होते. म्हणजे बाबांनी मला गाडी घेऊन देण्यासाठी कर्ज घेतलं. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो लगेच उठला आणि घराकडे धावतच सुटला. घरी गेला तर तेव्हा वडील आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आले होते. अरे बाळा, कुठे गेला होतास? चल लवकर तयार हो, आपल्याला तुझ्यासाठी गाडी घ्यायला जायचं आहे. हे ऐकून सुरेशच्या संयमांचा बांध फुटला आणि त्याने वडिलांना मिठी मारली आणि लहान मुलासारखा रडू लागला. नाही बाबा, मला गाडी नकोय, तो रडतच म्हणाला. बाबा म्हणाले, अरे काय झालं, तू का रडतोस आणि तुला गाडी का नको? मी पैशांची व्यवस्था केली आहे. तरीही तो रडतच होता. बाबांना काही कळेना की तो का रडतोय. बाबा म्हणाले, तुला आई काही बोलली का? हो ग, तू काही बोललीस का सुरेशला? अहो, मी काहीच नाही बोलले, आई म्हणाली. यावर सुरेश रडतच म्हणाला, बाबा तुम्ही आधी ते गाडीसाठी घेतलेले कर्ज कॅन्सल करा. मला गाडी नको आहे. मला माफ करा बाबा, पण मी आज तुमचे पाकीट चोरले आणि मला त्यात तुमची डायरी दिसली. ती डायरी मी वाचली. आधीच कम्प्युटर घेण्यासाठी तुम्ही कर्ज घेतले आणि केवळ माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा तुम्ही दुसरे कर्ज काढले. यावर बाबा म्हणाले, बाळा असू दे, ते माझं मी बघेन, तू पटकन तयार हो आणि हा आधी ते डोळे पुस पाहू. माझा बाळ रडताना अजिबात छान दिसत नाही. मग आईने तिच्या साडीच्या पदराने त्याचे डोळे पुसले. तो म्हणाला,
बाबा खरंच मला गाडी नको. माझ्याकडे जी सायकल आहे ती चांगली आहे. मी दररोज शाळेला सायकलनेच जाईन आणि यापुढे तुमच्याकडे कसलाही हट्ट करणार नाही. मी खूप अभ्यास करेन आणि तुमच्या दोघांची सगळी स्वप्न पूर्ण करेन. बाबा बोलले ठीक आहे आणि तेव्हापासून तो पूर्णपणे बदलला. दुसऱ्याच दिवसापासून तो नियमित शाळेत जाऊ लागला. अधूनमधून बाबा त्याला काही पैसे द्यायचे. ते पैसे तो वाचवू लागला. असेच एक दिवशी बाबा नाश्ता करून ऑफिसला दारातून निघाले. तेव्हा सुरेशने बाबांना थांबवलं आणि म्हणाला, बाबा आज पितृदिन आहे आणि मी तुमच्यासाठी एक भेट आणली आहे. बाबा म्हणाले, अरे वा, काय आणलेस बघू माझ्यासाठी? पटकन दाखव, मला ऑफिसला जायला उशीर होईल. सुरेश म्हणाला, बाबा 2च मिनिटे थांबा, इथे खुर्चीवर बसा बघू. सुरेशने बाबांच्या पायातील जुने बूट काढले आणि नवीन बूट घातले, जे 1500 रुपयांचे होते. बाबांचे डोळे आनंदाने भरले आणि बाबांनी त्याला उठवले आणि घट्ट मिठी मारली. हे दृश्य पाहून आईच्या डोळ्यातसुद्धा आनंदाश्रू आले. कालपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणारा, उद्धटपणे बोलणारा आपला मुलगा इतका समंजस झाला, हे पाहून आईला खूप आनंद झाला. मित्रांनो, आत्तापर्यंत या जगात फक्त आईचेच गोडवे गायले गेले आहेत. पण घरामध्ये आई जी भाकरी बनवते ती कमवून आणण्याचे काम बाबा करतात. पडद्यासमोर असते ती आई आणि पडद्यामागे असतात ते बाबा. आई आपल्यासाठी खूप काही करत असते, पण खऱ्या अर्थाने आयुष्याला योग्य आकार देण्याचे, योग्य वळण लावण्याचे काम आपले बाबा करत असतात. आपल्या डोक्यावरचं आभाळ आहे बाबा. बाबा अगदी एखाद्या झाडाप्रमाणे ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता झाडाप्रमाणे आपल्याला मायेची सावली देत असतात. म्हणून आपल्या बाबांना खऱ्या अर्थाने समजून घ्या. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.